विधान भवनात घडलं अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलं अध्यक्ष महोदय। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावाविषयी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे। अध्यक्ष महोदय, रेकॉर्डून काढलं पाहिजे। आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही। लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही। आणि सभागृहाची सहनशीलता किती संपलेली आहे, विरोधी पक्षाचा विचार ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता यांच्यामध्ये नाही। परंतु त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची एक परंपरा मला आपल्या सर्वांना सांगितली पाहिजे की खरं तर हे विरोधी पक्षनेतेपद, दादा तुम्हाला कल्पना असेल की अनेक वर्षापासून विरोधी पक्षाच्या सदस्याला उपाध्यक्षपद हे देण्याची परंपरा या महाराष्ट्राची होती। ही महाराष्ट्राची परंपरा शिवसेना भाजपच्या कारकिर्दीमध्ये राजकारणामुळे 1999 साली खंडित झाली। 1999 पर्यंत ही परंपरा होती। अगदी 1995 साली ज्यावेळेला शिवसेना भाजपचं राज्य होतं त्यावेळेला दत्ताजीराव नलावडे, कैलासवासी दत्ताजीराव नलावडे हे अध्यक्ष महोदय विधानसभेचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला काँग्रेसचे प्राध्यापक शरदराव तसरे हे उपाध्यक्षपदी या ठिकाणी विराजमान झाले होते। सत्ता होती शिवसेना भाजपची। 1999 साली शिवसेना भाजपने थोडीशी चूक केली आणि त्यावेळेला अध्यक्षपदाकरता शिवसेना भाजपच्या वतीनं कैलासवासी तत्कालीन सदस्य गिरीजी बापट यांचा आम्ही फॉर्म भरला आणि हा फॉर्म भरल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीनं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं, कारण त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नुकतीच स्थापना झाली होती, तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख हे सातत्यानं आमच्या विरोधी पक्षाबरोबर चर्चा करत होते। भुजबळ साहेब त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते, त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील हे संसदीय कार्यमंत्री होते। ते आमच्याजवळ चर्चा करत होते की हा उमेदवारी अर्ज तुम्ही मागे घ्या, आम्ही आपल्या प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे तुम्हाला उपाध्यक्ष पदाची जागा देतो, अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाचा प्रस्ताव होता। आम्ही ऐकलो नाही, आम्ही ती निवडणूक लढलो, आम्ही ती निवडणूक हारलो आणि हारल्यानंतर स्वाभाविक आहे आम्ही त्यांना सहकार्य केलं नाही तर ते आम्हाला सहकार्य कसं करतील आणि म्हणून त्यांनी मग त्यावेळेला उपाध्यक्ष पदाची जागा ही आम्हाला दिली नाही। त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही परंपरा खंडित झाली। पण त्यावेळेला मला सांगितलं पाहिजे की काँग्रेसच्या वतीनं संवाद करण्याचं काम, राष्ट्रवादी वतीनं संवाद करण्याचं काम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री यांच्या वतीनं संवाद करण्याचं काम, आमच्याशी संवाद साधण्याचं काम, आम्हाला समजावण्याचं काम, आमच्याशी चर्चा करण्याचं काम हे त्यांच्याकडून केलं जात होतं। पण आज ज्यांच्याकडे एवढं पाशवी बहुमत आहे, या पाशवी बहुमताचा अहंकार या ठिकाणी दिसला की साधारणपणे ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता तुम्ही आम्हाला सहकार्य करणार की नाही करणार, ही चर्चा करण्याचं औदार्य सुद्धा सत्ताधारी पक्षाकडे दिसलं नाही। अध्यक्ष महोदय, आम्ही बिनविरोध पाठिंबा करतोयच, पण हे औदार्य असलं पाहिजे। याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी याच, आता मी तुमच्याकडून शिकायला अजून मला वेळ आहे, मला कमाल वाटते, आणि म्हणून याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी एका प्रस्तावावर चर्चा करताना अध्यक्ष महोदय असं सांगितलं होतं की संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे। मतमतांतर असू शकतात, मतभेद असू शकतात, मतभिन्नता असू शकतात, एकमेकाचे विचार एकमेकाला पटू शकत नाही, पण लोकशाहीमध्ये संवाद बंद होता कामा नये, लोकशाहीमध्ये डायलॉग बंद होता कामा नये। आणि जर डायलॉगच बंद झाला, मंत्री महोदय मला जर शिकवत असतील तर डायलॉगच बंद झाला तर लोकशाहीचा आत्मा जिवंत राहणार नाही, हे कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलंय। म्हणून तरी तेवढं माझं ऐकून घ्या अशी माझी मंत्र्यांना विनंती आहे। आणि म्हणून आम्ही बिनविरोध पाठिंबा दिला। आमची संख्या कमी आहे हे आम्हाला माहित आहे, आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवून आम्ही जिंकू शकत नाही आम्हाला माहित आहे, परंतु निवडणूक लढवण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकला नसता। आम्ही जर उमेदवारी अर्ज भरला असता तर आज या ठिकाणी मतदानापासून सगळी प्रक्रिया पार पाडावी लागली असती। आणि म्हणून किमान साधा की तुम्ही फॉर्म भरू नये अशा पद्धतीची भुजबळ साहेब विनंती करण्याचं सौजन्य सुद्धा आज सत्ताधाऱ्यांकडून संपून गेलंय। हो, जागेवर बसून घ्या, बगीचात फिरल्यासारखे तुम्ही फिरताय। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला जाणीवपूर्वक काही गोष्टी सांगायच्या आहेत। अध्यक्ष महोदय, की आपण अण्णा बनसोडे आपण या ठिकाणी उपसभापती उपाध्यक्ष झालात, या ठिकाणी अध्यक्ष महोदय बसलेले आहेत, त्या जागेवर बसणारा जो तालिका अध्यक्ष असतो, तालिका सभापती असतो, तो अधिवेशनच्या कालावधी करता म्हणून नेमलेला फक्त तो तालिका सभा अध्यक्ष असतो, तालिका सभापती असतो, त्याला सुद्धा त्या खुर्चीवर बसल्यानंतर तात्पुरते का होईना जे अध्यक्ष महोदयांना अधिकार असतात ते त्या तालिका सभापतीला अधिकार असतात। हे आपल्या विधानसभा अधिनियमामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे। तुम्ही तर उपाध्यक्ष झालात,
आज अध्यक्ष महोदयांना ऐकायला थोडंसं वाईट वाटेल, पण मला सांगितलं पाहिजे, या ज्या गौरवशाली सभागृहाची एकनाथराव शिंदे परंपरा तुम्ही सांगताय, या गॅलरीमध्ये बसलेले पत्रकार यापूर्वी या ठिकाणी अवमूल्यन करायचे सभागृहाच्या कामकाजाचं, सभागृहाच्या कामकाजाचा लेखाजोखा करायचे, आर्टिकल लिहायचे. आज ती आर्टिकल सगळी बंद झालेली आहेत. पण काल एक दैनिक पुढारी सारख्या एका वर्तमानपत्रानं खूप मोठं भुजबळ साहेब धाडस दाखवलं. त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खराखुरा बाजार. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? बाजार असा मांडला गेलाय की या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले, परंतु ऑनलाईन जीपे करून 10,000 रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास 10,000 रुपयामध्ये मिळतात. अशा प्रकारचं नावानिशी आणि त्यांनी त्या जीपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. हे उल्लेख केलेला आहे. अध्यक्ष महोदय, दुसरं काय सांगितलं? 1 मिनिटाचा विधायक आणि बिनमहत्वाचा हास्या. हे कायदे मंडळ आहे, विधान मंडळ आहे, इथं कायदे केले जातात. कायद्याकरता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलंय. नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल लिहिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हे अण्णा हे सभागृहाच्या इभ्रतीला शोभणारं नाहीये. मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो. काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा. हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय. हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय. मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे. हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे, परंतु मुख्यमंत्री बोलतायत. जनतेने एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे? अध्यक्ष महोदय, रेकॉर्डवरून काढलं पाहिजे. त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं, त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं, त्यांनी यांना भेटून सांगावं ना. काही असेल तर अध्यक्ष महोदय, आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही. लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही. परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे आहे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर, त्याच्यावर ऍक्शन घेऊ, FIR दाखल करू. परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव, तुम्ही पण इतके सिनियर, तुम्ही कॅबिनेट मंत्री होता, तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता, तुम्ही देखील एका गरिबीतनं कसं पुढे आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे. असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोरम पाडला पाहिजे ना आपण. नाही पण अध्यक्ष महोदय, तुम्ही आता त्याच्यात आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन करणार नाही. हे थांबलं गेलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, सुरुवातीलाच मी आपल्याला पुन्हा एकदा निदर्शन आणून देऊ इच्छितो. मी आपल्यावर कुठलाही जर आरोप केला असेल तर तुम्ही तपासण्याच्या ऐवजी मीच सांगतो माझं विधान कामकाजातून काढून टाका. पहिली गोष्ट, मी काय म्हणालो ते सन्मान्य अजितदादांनी सुद्धा पूर्ण ऐकून घेतलं नाही. मी हे ज्या वर्तमानपत्राचा दाखला दिला त्याचं नाव सांगितलं, त्याचा ऐकून घ्या ना. असं कसं मला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे ना, असं कसं म्हणता तुम्ही? आणि म्हणून मी दिलं आणि म्हणून मी उपाध्यक्षांना हे सांगितलं. आता त्यांना अभिनंदनावर बोलू दे, बोलावं. अण्णा बनसोडेंना मिळालेल्या उपाध्यक्ष पदाच्या अधिकारावरच मी बोलतोय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अण्णा बनसोडेंकडनं माझी अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय की या सभागृहाचा डेकोरम सांभाळण्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो. अण्णा बनसोडे, तुम्हाला मी सांगतो अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये उपाध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वांना समान न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आम्ही करतो. या सभागृहाचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही डाव्या उजव्या बाजूला दोन्ही बाजूला समान बघावं अशी आम्ही अपेक्षा करतो. या सभागृहामध्ये आपलं संसदीय कामकाज कसं चालावं याची मार्गदर्शिका आहे, त्या मार्गदर्शिकेप्रमाणे आपण कामकाज करावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. हे करत असताना अध्यक्ष महोदय, ज्या ज्या वेळेला तुम्हाला बसण्याची संधी देतील, किंबहुना अध्यक्ष महोदयांना मी विनंती करतो अध्यक्ष महोदय की मागच्या वेळेला या ठिकाणी सन्मान्य उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ साहेब बसलेले असायचे, परंतु जास्तीत जास्त संधी ही तालिका सभापतींना कळत नकळतपणे दिली गेली असेल.
मला असं वाटतं की ज्यावेळेला आपण नसाल आणि त्यावेळेला उपाध्यक्षांना सुद्धा आपण जास्तीत जास्त संधी द्यावी. अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयांवरती सभागृहात चर्चा करणं किती योग्य आहे हे मला वाटतं मी भास्कररावांना समजावायची गरज नाही. बरं, आपण- त्यामुळे मी जे निर्णय घेतले असतील किंवा चेअरवरनं जे निर्णय घेतले असतील त्या संदर्भात आपण या सभागृहात भाष्य करणं हे मला वाटत नाही योग्य आहे. आपण देऊ नये. अध्यक्ष महोदय, आपलं अभिनंदन मी एवढ्या करता करतो की मागच्या वेळेला सरकारनं विजय औटींच्या वेळेला जवळजवळ 4 वर्षांनी 8-9 महिने ही खुर्ची रिकामी ठेवली. आपण ही खुर्ची लवकर भरली, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अण्णा बनसोडे आणि मी आमदार म्हणून एकत्र काम केलेलं आहे, राजकीय दृष्ट्या सुद्धा आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आणि म्हणून अण्णा बनसोडेंची कारकीर्द उज्ज्वल व्हावी, अतिशय यशस्वी व्हावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि पलीकडून राजकीय टिप्पाटिप्पणी झाली म्हणून मला थोडी संधी द्या म्हणून आपल्याला सांगितलं, आपण तीही दिलीत उदार अंतःकरणानं, त्याबद्दल आपलेही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी अण्णा बनसोडेंचं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि सभागृहातली सहनशीलता किती संपलेली आहे, विरोधी पक्षाचा विचार ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता यांच्यामध्ये नाही, याचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्राला आपण घडवून दिलं. त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.